घरपाट्या मी वापरतो मगच पासून मग नाना बोलत होता मी नव्हतो त्या माहिती बोलत बोलायला हॅलो पहिले एक धाव गावले ना का दोन बॉल पहिला दोन मचा चौका तो जाऊया मित्रांनो मॅच कडे चौका ठोकला रियानाने दोन चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 6 या आकड्यावर 2 चेंडू आतापर्यंत टाकले त्या अगोदर 2चा फटका आलता तदनंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार टीमची अंटे थोड़ा बाजू से जाइए तीसरा बॉल त्यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न आणि बॉल गेलाय घोषांकी क्षेत्रामध्ये पंचांचा इशारा होतोय डिक्लेअर झोन मध्ये गेलाय टीमची धावसंख्या टीमची धावसंख्या 7 यावेळेस मोठा फटका बॉलला उडवलाय हे बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर यांच्या बॅट मधून होतो हा षटकार खणखणीन या 6 धावाबरोबर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर कोण आहे अरे आवाज दे ना घंटा कोण आहे गेले का अरे काय एक बॉल साठी मॅच बॉल खराब होते ना अरे कांडा काय तेरा धावा धाव फलकावरती आपण पाहतोय षटका ठोकला रियाने खूप चांगली बॅटिंग 4 षटकाची मॅच पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कड मला वाटते घेऊन विकेट कीपर कुठेतरी चूक करतोय 1 धाव मिळेल टीमची धावसंख्या 14 शेवटचा बॉल शिल्लक आहे 14 या आकड्यावर पुढे सरसा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न क्षेत्रशक्ती तैनात आहे कटियार सर्कलच्या आतमध्ये थोडासा फंबलिंग केलाय तोपर्यंत एक सिंगल मात्र धावून कंप्लीट केले ओव्हर नंबर पहिला इथून समाप्त होतो मॅन्डेटरी पॉवर प्लेचा एक षटकाच्या नंतर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल बिनगड्याच्या मोबदल्यावरती खेरणे हा संघ पोहोचलाय 15 या आकड्यावरती तर मित्रांनो या स्पर्धेच्या बद्दल देखील आपण चर्चा करूया 30+ सुरबेगाव आयोजित भव्य दिव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा अतिशय दमदार आयोजन आपण पाहतो सालावादप्रमाणे याही वर्षी देखील आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस होता प्रमुख पाहुण्यांचा देखील इथे आगमन झालता समाजसेवक तुम्हाला आमचे सर्वांचे लाडके जगदीश नाना पाटील साहेब आणि त्याचबरोबर राजादादा पाटील साहेब देखील होते विक्कीदादा पाटील असेल स्वप्नीलदादा पाटील प्रफुल्लदादा पाटील देखील असेल मनोज सोनकर देखील असेल संपूर्ण 30+ सर्व खेळाडूंनी खूप चांगली मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थाने मात्र या स्पर्धेला देखील सुरुवात झाली आणि आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे सलग 3 दिवस चालणारी ही स्पर्धा क्रिकेटचा महाकुंभ क्रिकेटचा थरार क्रिकेटचा मेळावा ओव्हर नंबर 2 गोलंदाज घेऊन होते सूर्य आलाय स्ट्रायकिंग एंडला असेल रियान आहे सूर्य टू रिया
पहिल्याच बॉलवरती फटका चांगला आहे क्षेत्रक बॉलच्या खाली आणि पकडलाय झेल रियान. त्या तंबूचा आसरा दाखवलाय. पहिला झटका टीम खेळणे या संघाला. तर इनेट नंबर 3 मध्ये आलाय फरान बॅटिंग करण्यासाठी. टीमची धावसंख्या 15 आहे. गोलंदाज सूर्या त्यावेळेस आल्याला मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न तो फसलाय. निर्धाव चेंडूची सांगता. खूप चांगला चेंडू आतापर्यंत. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर दुसरा बॉल डॉट. ओव्हर नंबर दुसरा प्रगतीपथावर असताना 2 बॉल आतापर्यंत टाकून झाल्यात. एकही धावा खर्च नाही केले गोलंदाजाने. टीमची धावसंख्या स्थिर आहे 15 या आकड्यावर. पुन्हा एकदा सूर्या. फरान आलाय. आल्याला मोठा फटका लगावलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मिड विकेटला क्लिअर केलाय. फरानच्या बॅट मधून येतोय हा मच इटिंग षटकार. चेंडू सीमा रेषा बाहेर. या 6 धावांना टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल झपाट्याने वाढते. तिसऱ्या बॉलवरती लावलेला हा षटकार. टीमची धावसंख्या 21. 21 वर 1. गोलंदाज पुन्हा एकदा सूर्या. यावेळेस फुलटॉस बॉल, परंतु फटका फसलाय. चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि झटका क्रमांक 2. फरानला तंबूचा आसरा दाखवलाय. दुसरा गडी बाद झालाय. हॅलो. इनेट नंबर 4 मध्ये आलाय अज्ञात बॅटिंग करण्यासाठी. षटकारानंतर सूर्याने कमबॅक केले. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती आहे. टॉस हारला होता. खेरणे या संघाने टॉस हारून बॅटिंग करतोय. खेरणे हा संघ. अज्ञान आलाय बॅटिंग करायला. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर असताना सूर्या षटकार खाल्ल्यानंतर खूप चांगलं कमबॅक केले आणि क्रिकेटमध्ये कमबॅक देखील करावं लागतं. तेच केलं इथं सूर्याने. अज्ञान नवीन आलेला फलंदाज. बॉल तयार. त्यावेळेस खूप चांगला बॉल लोअर फुलटोचा बॉल होता. शॉर्ट फील्डला क्षेत्ररक्षक आहे. धाव घ्यायचा प्रयत्न होता, परंतु अखेर थांबवला बॅट्समन याला. कुठलाही अडचण आपल्या संघाला नको म्हणून बॅट्समनने थांबवला. डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी केली इथून सूर्या यांनी. पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न होता, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. पकडेल फेकी करेल तोपर्यंत 1 धाव मात्र कंप्लीट. थोडंसं फॉर्मलिंग, परंतु बॅकअप आहे. 1च धाव मिळेल. अशा रीतीने 2 षटकाच्या खेळच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यावरती फक्त आणि फक्त 22 या आकड्यावर. 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. तदनंतर या ओव्हरमध्ये मात्र 7 धावा खर्च केल्या सूर्याने आणि विकेट मात्र प्राप्त केली. शिरवणे या संघाला 2 धावांची पॅनल्टी देखील आहे, कारण की ड्रेसिंग पाहिजे. पहिल्या मॅच पासून आम्ही अनाउन्समेंट केलंय. ड्रेसिंग नसेल तरी पॅनल्टी आणि राखीव खेळाडू ना आला तरी पॅनल्टी.
परंतु ड्रेसिंगची लागली इथं. तानाजी आहे ना, तानाजी आहे ना. एक धाव आलाय. तारीफ कर. ओव्हर नंबर 3. पुन्हा एकदा खूप चांगला बॉल, माफ करा, ऑप्शनच्या बाहेर बॉल जाताना दिसला. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या पुन्हा एकदा व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 25. ओव्हर नंबर 3 इथं प्रगतीपथावर आहे. यावेळेस बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट बॉलला उडवला. सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरला. 1 बाउन्स. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथं चौकार. या 4 धावाच्या साहाय्याने टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 29च्या घरात, 29च्या घरात. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर असताना भगसपासनं प्रयत्न करत होता फलंदाज, परंतु आता मात्र सक्सेस झाला. एक्स्ट्रा कव्हरला त्याने चौका ठोकलाय. टीमची धावसंख्या 29. 2 धावांची पॅनलाइज देखील लागले शिरोनो या संघाला. यावेळी मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. बॉल पर्यंत येईल, पकडेल, फेकी करेल तोपर्यंत मात्र एक सिंगल मात्र कंप्लीट केले. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 30 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय संघ. खेरने टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना यावेळेस मोठा फटका उडवला बॉलला. क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली, परंतु बॉल गेला थेट सीमा रेषा पार. येतोय खणखणीन आणि दमदार षटकार. झाडाला लागला तर षटकार आहे, लक्षात घ्या. झाडाला लागून जर कॅच घेतली तरी षटकार आहे. टीमची धावसंख्या 36. षटकार ठोकलाय. त्यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. स्वेरलेगला बॉलच्या खाली कॅच पकडला, परत सुटला, तदनंतर झेल पकडला. फलंदाज मला वाटतं 3रा गडी बाद झालाय. 36 वर 3 अशी परिस्थिती टीम खेरणे या संघाची. इनट नंबर 5 मध्ये आला बॅटिंग करण्यासाठी दानिश. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 मधला. टीमची धावसंख्या 36 वर 3. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना खेरणे संघ शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज होईल. दानिश यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु पंच भूषण क्षेत्रात बॉल गेलाय. 1 धाव. अशा रीतीने 3 षटकाचा येथे खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना खेळणे संघ पोहोचला 37 वरती 3 गड्याच्या मोबदल्यावर. तर शेवटचं षटक हाणामारीचं षटक, धावा जमवण्याचं षटक, अखेरचा ओव्हर घेऊन येईल गोलंदाज मनीष पाटील आलाय शेवटचा ओव्हर टाकण्यासाठी. काय तुझं लक्ष काय कन्फ्यूज होतो. मनीष पाटील टू अज्ञान. शेवटचा ओव्हर. त्यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, बॅट चिकट आणि फलंदाज अज्ञान मात्र बाद होताना दिसतोय.
विनीत शेठ पाटील आणि भूषण पाटील कृपया करून स्टेजवर या. विनीत शेठ पाटील, भूषण पाटील स्टेजवर या. तो नवीन फलंदाज आलाय सादिक. पहिल्या बॉलवरती मात्र यश प्राप्त केला मनीष पाटील याने. ओव्हर नंबर 4 हाताळत असताना पहिल्या इनिंगच्या शेवटचा ओव्हर आल्याला मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. अगदी वेगाने धावलाय परंतु एक धाव कंप्लीट. सिंगल मिळेल. या सिंगल बरोबर टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते. तब्बल टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना खेरणे संघ 38 लॉस ऑफ 4 विकेट्स 38 वरती 4 अशी परिस्थिती. दानिश आहे आता स्ट्रायकिंग एंडला. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा बॉल तयार मनीष पाटील. त्यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न मिळण्यावरती क्षेत्ररक्षक आहे. अगदी वेगाने थ्रो आणि परंतु सुरक्षित पोहोचला बॅट्समन. एक सिंगल धाव मात्र चोरून काढले. एका धावाबरोबर टीमची धाव संख्या 39 39 वरती 4. पुन्हा एकदा बॉल तयार मनीष पाटील. त्यावेळेस फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय आणि बॉल सरळ जातोय. पंचांचा इशारा येतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सुरेख फटका लगवलेला. ते झाडाला वरती लागला असेल तर 1 मिनिट आतमध्ये लागला असेल तर डिक्लेअर आहे. आतमध्ये लागला असेल तर बाबा डिक्लेअर आहे. आतमध्ये लागला असेल तर डिक्लेअर आहे. बाहेरून जर लागून गेला असेल तर बाउंड्री आहे. तोच रूल आहे. आतमध्ये जर लागून गेला आता तू याच्या बिल्डिंगला आतमध्ये देईल तो देईल. पंच फक्त बोलायचा. पंच चौकार. थँक्यू. 4 धावांना टीमची धावसंख्या 43. यावेळेस मोठा फटका लगवलाय परंतु बॉल हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. बॉल लँड झालाय तोपर्यंत 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केलाय. शर्यतीने 2 धावाबरोबर टीमची धावसंख्या 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना खेरणे हा संघ मला वाटतं या ओव्हरमधला शेवटचा बॉल शिल्लक. खूप चांगली गोलंदाजी केली. जर मनीष पाटीलच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर यावेळेस बॉलला उडवलाय. टायमिंग प्रॉपर जुळलं नाही आणि झेल मला वाटते सुटले. एक धाव कंप्लीट. थोडासा स्किड झालाय क्षेत्ररक्षक आणि 3रं धाव घ्यायच्या नादामध्ये मात्र फलंदाज बाद झालाय. अशा रीतीने पहिल्या इनिंगचा इथून खेळ समाप्त होतोय. 4 षटक इथून समाप्त झालेत. 4 षटकामध्ये टॉस हारल्यानंतर फलंदाजी करत असताना खेरणे या संघाने तब्बल धावा कुठल्या 4 ओव्हरमध्ये 47 आणि 2 रन पेनल्टीचे. 47 आणि 2 धावा ऍड केल्या जाईल. चार ओव्हरमध्ये खेरणे या संघाने 47 धावा कुठल्या आणि 2 पॅनलाइजचे धावा म्हणजे 49 आणि टार्गेट असेल 50 धावांचा. शिरवणे या संघाला 24 बॉलमध्ये 50 धावांची गरज. जाऊ नका मित्रांनो. ऐकत राहा, पाहत राहा आणि बघत राहा. 30+ तुर्बेगाव आयोजित भव्य दिव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा 2025 हा थरार सलग 3 दिवस चालणारी स्पर्धा आज पहिला दिवस आहे.
स्पर्धेचा अतिशय सुंदर आयोजन आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडणार, पाहुण्यांचं देखील आगमन झालेलं. तुम्हाला आमचे सर्वांचे लाडके समाजसेवक जगदीश नाना पाटील साहेब होते आणि तदनंतर आपण पाहिलं तर राजादादा पाटील आणि तदनंतर स्वप्नदादा पाटील आणि त्यानंतर विकीदादा पाटील देखील उपस्थित होते आणि विकास नाना मोकळ सर आणि त्याचबरोबर रामदास नाना देखील उपस्थित होते. साई नाना देखील होते. कंड पाहुण्यांचं इथे स्टेजवरती आगमन होतं आणि खऱ्या अर्थाने मात्र उद्घाटन सोहळा देखील पार पाडला आणि तदनंतर मित्रांनो या स्पर्धेला मात्र सुरुवात झाली. हॅलो, चला शिरवणे संघ लगेचच फलंदाज पाठवा. 24 बॉल तुमच्या समोर आहे आणि जिंकण्यासाठी तुम्हाला 50 धावांची गरज आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. खेरणे संघ सराव करू नका. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. राकेश पाटील आणि नॉन स्ट्राइक एंड वरती सिद्धू आहे. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 50 धावांचं भलं मोठं टार्गेट येथे सेट केलं. टीम खिरणे संघाने टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत होता. चांगलं टार्गेट सेट केलंय. 24 बॉल आणि 50 धावांची गरज जिंकण्यासाठी शिरवणे या संघाला. चला टीम मिटिंग करू नका. खिरणे संघ लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. एक षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आपल्या समोर. राकेश पाटील आहे. चला सामना चालू करा. पंच पहिला बॉल. पहिल्या बॉलवरती मोठा फटका आणि पंचांचा इशारा येणं बाकी. इट्स आउट ऑफ द पार. षटकार पहिल्याच बॉलवरती. काय भव्य स्वागत केलाय गोलंदाजाचा षटकाराने. षटकाराने मात्र संघाचा अकाउंट आणि षटकाराने मात्र स्वतःचा अकाउंट आणि धावांचा श्रीगणेशा देखील केलाय. बॅट्समन राकेश पाटीलने पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. लोमन गोलंदाज. लोमन टीमची धावसंख्या 6. बॉल तयार. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षक धावताना. बॉल चाललाय गुणगुट गुदगुट करत. बॉल सरळ सीमा रेषे बाहेर. चौकार आलाय. षटकारानंतर चौकार. अशा रीतीने टीमची धावसंख्या तब्बल 10 या आकड्यावर. 50 धावांचा पाठलाग करत असताना काय सुरुवात केले. 2 चेंडू मात्र फेस केल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार लिहिलेला, तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार लिहिलेला. अशा रीतीने 10 धावा स्कोर बोर्डवरती आहे. 50 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात केली.
स्टार्ट चांगले भेटले पहिले 2 बॉल मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पंचांचा इशारा ऑफस्टंपच्या बाहेर बॉल जाताना दिसला. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. टीमची धाव संख्या 11. आतापर्यंत 2 बॉल अजूनही टाकून झालेत. बरं तयार. पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. यावेळेस सटीक लाईन ठेवलाय गोलंदाजाने. डॉट बॉलची होते सांगता. बॉल पिचिंग झाल्यानंतर विकेट किपरने आपलं काम मात्र केलंय. यावेळेस सुरेख फटका. स्वरूप विकेट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. राकेश पाटीलच्या बॅटमधून होतो हा मच हिटिंग षटकार. सुरेख फटकेबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीमची धाव संख्या झपाट्याने वाढते. 1-7. 17 या आकड्यावरती ओव्हर नंबर पहिल्या प्रगतीपथावर असताना राकेश पाटील सेट ऑन द फायर. पुन्हा एकदा मोठा फटका लगवला. पुन्हा एकदा स्वेरलेगला उडवला. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. काय बॅटिंग करतोय राकेश. मला वाटतं सेट होऊन आलाय डगआउट मधून. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. षटकार चौकार. टीमची धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचले 21 या आकड्यावर आणि स्वतः तो खेळतोय 20 या आकड्यावरती. 21 ऑन द स्कोर बोर्ड. 50 धावांचा पाठलाग करत असताना काय सुरुवात करून दिली आपल्या संघाला. पुन्हा एकदा सुरेख फटका. व्हॉट अ शॉट. 1 बाउन्स. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटक क्रमांक पहिल्यातून समाप्त होते आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचले 25. 25च्या घरामध्ये धुवा काढलाय मी म्हणेन. गोलंदाजाचा घाम फोडलाय. 25 धावा तब्बल कुठून काढले राकेश पाटील याने. सुरेख बॅटिंग. लाजवाब बॅटिंग. काय बॅटिंगचा परफॉर्मन्स दाखवलाय. 25 धावा पहिल्या ओव्हर मध्ये. ओव्हर नंबर इथून दुसरा टाकण्यासाठी फरान आलाय. लाजवाब बॅटिंग केली पहिल्या ओव्हर मध्ये. 25 धावा तब्बल कुठून काढलाय. त्यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आलाय. लाईन कुठेतरी मिस केले. लेगस्टंपच्या बाहेर बॉल जाताना दिसला. व्हाईट बॉल. टीमची धाव संख्या 26. 26 वरती आतापर्यंत एकही गडी न गमावता खरी सुरुवात मात्र केली शिरवणे या संघाने. यावेळेस मोठा फटका लगवलाय परंतु बॉल हवेत आहे. एलिव्हेशन आहे का आणि थेट बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार सिद्धूच्या बॅट मधून. षटकाराच्या साहाय्याने टीमची धाव संख्या झपाट्याने वाढते. तब्बल जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. जेव्हा बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा बॉल तयार. त्यावेळेस फुलटॉस बॉल फक्त ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक आहे थोडंसं फंबलिंग आपण पाहतोय. अगदी वेगाने एकदा कंप्लीट केलंय. फक्त सिंगल मिळेल. या सिंगल धावाबरोबर टीमची धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचते. बिनगड्याच्या मोबदल्यावरती 50 धावांचा पाठलाग करत असताना संघ पोहोचलाय बिनगड्याच्या मोबदल्यावरती 33. लॉस ऑफ 0 विकेट. आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती आलाय राकेश पाटील. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा कुठेतरी खालती राहिला. डॉट बॉलची सांगता. इथून विकेट पाहिजे. जर खेळणे या संघाला या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल तर विकेट पाहिजे. एक तरी ब्रेक थ्रू. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका लगवलाय. झेलची संधी आहे परंतु टप्पा पडला. मग बॉलने टर्न घेतला. एकच धाव. एका धावाबरोबर टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 34 या आकड्यावरती. ओव्हर नंबर दुसरा प्रगतीपथावर असताना इथून जर खेळणे या संघाला जर स्पर्धेमध्ये जिवंत असं
राहायचं असेल तर विकेट पाहिजे. मोठा फटका आलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु चांगला प्रयत्न झालाय, बॉलला अडवलाय. त्या अगोदर मात्र एक धाव कंप्लीट केले. एका धावाबरोबर टीमची धावसंख्या जाऊन थेट पोहोचते तब्बल 35च्या घरामध्ये. सिद्धू आहे आता स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, खूप चांगला बॉल, निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकला गोलंदाजाने. ओव्हर नंबर दुसरा इथून समाप्त होते. 2 षटकाच्या अखेरी टीमची धावसंख्या शिरवणे संघ 50 धावांचा पाठलाग करत असताना बिनगडाच्या मोबदल्यावरती पोहोचला तब्बल 35च्या आकड्यावरती. तो टीम मीटिंग करू नका, लगेच सामना चालू करा. आता येणारे 12 बॉल आणि 15 धावांची अजूनही गरज आहे. तून विकेट पाहिजे खेरणे या संघाला. एकतरी मॅजिकल ओव्हर पाहिजे, काहीतरी चमत्कार गोलंदाजाने केली पाहिजे, कारण की विकेट मात्र 10च्या 10 हातामध्ये आहे शिरोने या टीमचे. 12-15. यावेळेस फटका चांगला आहे, थ्रू द एक्स्ट्रा कव्हर, भन्नाट वेगाने बॉल निघालाय, परंतु एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी घर सोडा रनआउटची संधी, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. कॉलिंग चांगलं, तालमेल चांगलं, 2 धावा अवघ्या धावून कंप्लीट केलाय. टीमची धाव संख्या 37 या आकड्यावरती. ओव्हर नंबर तिसरा प्रगतीपथावर असताना 11 बॉल आणि 13 धावांची अजूनही गरज आहे. विकेट पाहिजे इथून खेरणे या संघाला. मोठा फटका लगावला, परंतु मिस लाइनिंग शॉट, बॉल हवेत आहे आणि क्षेत्र तिथे पोहोचला होता, परंतु झेल हातातून निसटलाय. प्रयत्न चांगला होता. 2 धावा मात्र धावून कंप्लीट केले. टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 39च्या घरामध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेस क्लीन बोल्ड. फलंदाज मात्र राकेश पाटील बाद होते, ज्याने खूप चांगली बॅटिंग केली आणि राकेश पाटील मात्र बाद झालाय. खूप चांगलं योगदान दिलं राकेश पाटील याने आणि खूप चांगली खेळी करून मात्र अवघ्या 30 धावांची विस्फोटक खेळी करून मात्र तो बाद झालाय. ब्रेक थ्रूची गरज होती, ती ब्रेक थ्रू मात्र काढून दिले. इथून कमबॅक करेल का टीम खेरणे हा संघ? प्रश्नचिन्ह आता हे आहे, कारण की क्रिकेट आहे. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत क्रिकेट हा कधी कोणाचा नाही. अजूनही धावांची गरज आहे. आता अजूनही 9 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. 9 चेंडू 11 धावा, 11 धावा 9 चेंडू. नवीन फलंदाज आलाय, सूर्य आलाय. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, लक्षात घ्या. पहिल्या मॅच पासून आम्ही अनाउन्समेंट करत आलोय. 9 बॉल 11, सूर्य आलाय. यावेळेस हलक्या हाताने डिफेंड करायचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कळी देऊन मात्र बॉल गेले घोषंकी क्षेत्रामध्ये. डिक्लेअर झोन मध्ये टीमची धावसंख्या 40. आता येणारे 8 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. रोमांचक मॅच होईल, कारण की राकेश पाटील मात्र बाद झालाय आणि इथून कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 8 बॉल 10, सूर्य आलाय. मोठा फटका, पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट खेळतोय. एकेरी दुहेरीचा फटका आपण पाहतोय सूर्याच्या बॅटमधून. एकेका धावाला पण फार महत्व आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये. तोच काम करत असताना सिंगल जरी आलं तरी चालेल, परंतु धावा येणं फार गरजेचं आहे. आता येणारे 7 बॉल आणि 9 धावांची गरज. 79. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर जाताना व्हाईट बॉलचा इशारा. एकतर धावा कमी आहे आणि एक्स्ट्रा धावा, जिथे दिवाळी नाही तिथे बोनस देत आहे, म्हणजे व्हाईट बॉल. इथे मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक धावताना त्या क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 4 धावेसाठी अशा रीतीने षटक क्रमांक तो 3रा देखील समाप्त झाला आणि 3 षटकाच्या अखेरीस 50 धावांचा पाठलाग करत असताना 1 गड्याच्या मोबदल्यावरती शिरवणे संघ थेट पोहोचलाय 46 या आकड्यावर.
आता समीकरण तुमच्या समोर असेल 6 बॉल आणि 4 धावांची गरज. पाहायचं हे धावा कशा पद्धतीने होणार. अनिल दादा, अनिल भोईर स्टेजवर या, स्टेजवर या, स्टेजवर या. नाही तर 5 धावांची पेनल्टी लावू. यावरती मॅच संपल्यावर वरती या. स्कोर बोर्ड वरती धावा आहे 46 एक गड्याच्या मोबदल्यावरती. आता 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे शिरवणे या संघाला. लक्षात घ्या, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे 6-4. पहिल्याच बॉलवरती हा प्रकार बॉल होता. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच ड्रॉप. 1 धाव कंप्लीट आणि बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट. आणि आता येणारे 5 बॉल आणि 2 धावांची गरज. झेल घ्यायला पाहिजे होता स्फुरलेकचा जो क्षेत्ररक्षक आहे. एवढा पण दूर नव्हता चेंडू त्याच्यापासून. 5 बॉल आणि 2 धावांची गरज. यावेळेस मोठा फटका आला आहे आणि मला वाटतं हा मॅच इथे समाप्त. MS धोनीच्या